जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत वारणा पट्ट्यातील घुणकी व भादोले मतदारसंघात जनसुराज्य पक्षाला खिंडार पडल्याचं चित्र दिसून आलंय। या मतदारसंघात अपेक्षित यश न मिळाल्यानं जनसुराज्य पक्षाच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। त्यांना मिकुंभो जिल्हा परिषद मतदारसंघात जनसुराज्य उमेदवार शीतल यादव यांनी विजय संपादन करून जनसुराज्य पक्षाचा बालेकिल्ला बाधित ठेवलाय। दरम्यान महायुतीतील काही नेत्यांच्या अंतर्गत हालचालीमुळे महाविकास आघाडीला अप्रत्यक्ष पाठिंबा मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। परिणामी महायुतीतील अनेक नेत्यांचे कार्यकर्ते अनेक मतदारसंघात महाविकास आघाडीच्या प्रचारात सक्रिय असल्याचे चित्र दिसत होतं। या अंतर्गत मतभेदांचा थेट फायदा महाविकास आघाडीला झाला असून आघाडीनं अनेक ठिकाणी आपली खाती उघडण्यात यश मिळवलंय। विशेष म्हणजे वारणा पट्ट्यासारख्या राजकीय दृष्ट्या संवेदनशील भागात या निकालांनी सर्वच पक्षांना आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडले। स्थानिक पातळीवरील गटबाजी, नेतृत्वातील मतभेद आणि युतीतील समन्वयाचा अभाव याचा परिणाम थेट मतपेटीत दिसून आल्याचं बोललं जात आहे। या निकालानंतर आगामी निवडणुकांसाठी सर्वच पक्षांकडून नव्याने रणनीती आखली जाण्याची शक्यता असून वारणा पट्ट्यातील राजकारण अधिक चुरशीचं होण्याची चिन्ह आहेत। मराठी एस न्यूजसाठी हातकणंगलेहून विनोद शिंगे।